कर्जतमधल्या 4 फाटा इथे खळबळजनक घटना घडलेली आहे। गोमांस घेऊन जाणारे 2 टेम्पो गोरक्षकांनी पकडले असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। काही आरोपी पळून गेले असल्याचं सुद्धा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे। कर्जत 4 फाटा इथून चौक दिशेने जाताना टेम्पो बंद पडल्यानं दुसऱ्या गाडीनं खेचून नेत होते। दरम्यान टेम्पो चालू न झाल्यानं धक्का मारण्यासाठी काही लोकांना सांगण्यात आलं। टेम्पोमधून वास येत असल्यानं आणि चालक आणि त्याच्यासोबत असणाऱ्या इतरांच्या हालचाली योग्य न दिसल्यानं गोरक्षक सचिन मरगाळे आणि बल्लाळकडू यांनी टेम्पो उघडून बघितला। ह्या टेम्पोंमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस दिसून आल्यानं पोलीस प्रशासनाला कळवून आरोपींना पकडून ठेवण्यात आलं। पोलीस प्रशासनानं गोमांस विक्रीचं मूळ असणाऱ्या कत्तलखान्यांवर कारवाई करून ते उद्ध्वस्त करावेत अशी भूमिका घेऊन हिंदू संघटना आता आक्रमक झालेल्या आहेत। कर्जत तालुक्यात गोमांस विक्री मोठ्या प्रमाणात होत असून त्यावर कडक कारवाई करावी असा रोष लोकांनी व्यक्त केलेला आहे। टोचन करता ते गाडी कारण दुसरी गाडी टोचन करायला आणली। मला डाऊट आला म्हणून मी त्यांना आधार कार्ड विचारायला आलो। ते म्हणतात आम्ही पनवेलचं आहोत, पनवेलचे म्हणून तर मी जाऊन हा पडदा उघडला तर मला गोमांस दिसला। तर सचिन आला, सचिनला बोलला याला पकडून धर। ते आम्ही दोघांना पकडले तर 7-8 जण होते, पळून गेले। मागच्या 10-15 दिवसामध्ये झालेली तिसरी घटना आहे। 8-10 दिवसापूर्वी साधारण त्याच्या आधी एक गोमांसाची गाडी पकडली होती। वावे गावामध्ये 3 बैल त्या दिवशी पकडले होते जे आणूनले होते आणि विकायला घेऊन चाललेले होते। म्हणजे हे दिवसेंदिवस परत आता वाढलेले आहेत प्रकार, जे प्रकार नेहमीच होत असतात। आता हा त्यांचा जो फ्रिक्वेन्सी आहे याची ती पण वाढलेली आहे। याच्यावर लवकरात लवकर पोलिसांनी काहीतरी कारवाई करावी। आत्ता हे झालं, हे सगळं शांततेत झालं आणि सगळ्यांनी अत्यंत संयमाने, मुलांनी खूप संयमाने पोलिसांना फोन केला, पोलीस आले आणि सगळं प्रोसेस केलं। साधारणतः आपण बजरंग दल असंच करत असतो, मुलं असंच करत असतात, पण नेहमीच संयमी मुलं असतील असं नाही। त्यामुळे अशा घटना घडायलाच नाही पाहिजेत याची काळजी आता पोलीस प्रशासनाने घ्यायला हवी आणि याच्यावर अत्यंत कडक काहीतरी लगेच पावलं उचलली पाहिजेत। ज्या ठिकाणी कत्तल केली जाते असे कत्तलखाने उद्ध्वस्त पोलीस प्रशासन करत नाही, ही सर्वात शोकांतिक आहे। पुढचा टेम्पो सुद्धा जो टोचन करून चाललेला आहे तोही माल पोचून आलेला आहे असं दिसतंय आणि तोही साफसफाई करून आणलेला आहे। केवळ या 2 गाड्यांच्या मध्ये जवळ 7 ते 8 माणसं होते, फक्त 2च पकडली गेली आहेत, बाकी पळून गेलेली आहेत। जी पळून गेलेली आहेत त्यांनाही पोलीस प्रशासनानं ताबडतोब अटक करावी, नाहीतर अन्यथा संपूर्ण हिंदू समाज, हिंदू हे धर्मवीर आहेत हे आपल्या पोलीस प्रशासनाला घराव घालतील। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा कर्जत विकास YouTube चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।